मेघा लंचनंतर ऑफिसमध्ये आली तेव्हा तिचा चेहरा उतरला होता. तिच्या चेहऱ्याकडे बघून तिच्यासोबत काम करणारी सपना तिला म्हणाली, काय झालं आहे मेघा? आज तर तू तुझ्या नवऱ्याबरोबर लंचला गेली होतीस ना? मग काय गिफ्ट दिले तुझ्या नवऱ्याने? तेव्हा मेघा आपल्या उदास चेहऱ्यावर हलकेसे हास्य आणत म्हणाली, त्यांनी तर खूपच अनमोल गिफ्ट दिले, पण ते मी तुला नाही सांगू शकत. तेव्हा मेघाचे बोलणे सपनाला काही समजले नाही, म्हणून ती पुन्हा मेघाकडे पाहू लागली. तर तोपर्यंत मेघा मात्र आपली मान खाली घालून आपले काम करू लागली होती. काम करता करताच तिला खूप रडायला येत होते आणि तिला खूप भीतीसुद्धा वाटत होती. तरीसुद्धा ती आपल्या कामामध्ये मन रमवण्याचा प्रयत्न करत होती. आता ऑफिस सुटण्याची वेळ होत आली होती, परंतु मेघाच्या बॉसने काही महत्त्वाच्या फाईल्स तिच्या हातात दिल्या आणि तिला म्हणाले, हे सर्व काम आजच्या आज पूर्ण व्हायला हवे. मेघाला आज सुद्धा घरी जाण्याची हिंमत होत नव्हती, म्हणून त्या फाईल्स घेऊन ती आपले काम करू लागली. काम पूर्ण होता होता रात्रीचे 9 वाजले होते. तेव्हा तिने आपल्या फाईल्स जमा केल्या, मग आपलं पर्स उचललं आणि घरी जायला निघाली. खरं तर आज तिला घरी जाण्याची अजिबात इच्छा होत नव्हती, कारण तिला माहिती होतं की घरी गेले की बाबांचा रागाचा सामना करावा लागेल. शेवटी ती रात्री उशिरा घाबरतच घरी पोहोचली. जेव्हा तिच्या आईचा मृत्यू झाला तेव्हापासून तिच्या बाबाचे वागणे खूपच विचित्र झाले होते. ती घरी पोहोचताच तिच्या बाबांनी तिला आपल्या रूममध्ये बोलावले. ती थरथरत्या पायांनी त्यांच्या रूममध्ये पोहोचली तेव्हा रमाकांतराव रागातच म्हणाले, हे सर्व काय आहे मेघा? विनयने मला फोन करून सर्व सांगितले आहे. तू त्यांच्याबरोबर खूप विचित्र वागली आहेस. हे बघ बाळा, एखादे नवीन नाते आपण जोडतो तेव्हा ते लगेच मजबूत होत नाही. तू विनय बरोबर कोणत्या गोष्टीसाठी अडून बसली आहेस? तो एवढ्या मोठ्या घराण्यातील एकुलता एक मुलगा आहे, करोड्याचा संपत्तीचा वारस आहे. तुला थोडेसे विनम्र बनून राहावे लागेल. तू जर सारखी सारखी असा वाद घालू लागलीस तर ते लोक नाते तोडून टाकतील. बाबांचा ओरडण्याने मेघा थोडी घाबरली होती, पण तिला या गोष्टीचा अगोदरच अंदाज आला होता की घरी गेल्यानंतर आपल्याला हे सर्व ऐकावे लागणार आहे. म्हणूनच ती हिम्मत करून म्हणाली, बाबा मोठ्या बापाचा मुलगा, तो त्याच्या घरी असेल, ते लोक काय नाते तोडणार? आता मीच हे नाते जोडायला तयार नाही. मी तुम्हाला सांगणारच होती. मी खूप दिवसापासून मन मारून राहत होती, पण आता नाही. आज तर खूपच झाले. मला ह्या नात्यामध्ये राहायचे नाही. तुम्ही हे नाते तोडून टाका आणि त्यांना सांगा की मी त्याचा नंबर सुद्धा ब्लॉक केला आहे. मला इतर कोणत्याही नंबरवरून फोन करून त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. मेघाचे बोलणे ऐकून रमाकांतरावांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. ते आपल्या लाल लाल डोळ्यांनी रागातच मेघाकडे पाहत म्हणाले, हा काय मूर्खपणा आहे मेघा? मी तुला यासाठी शिकवले आहे का की मोठी झाल्यावर तूच माझी मान लाजेने खाली घालवावीस? मी किती मोठ्या मुश्किलीने हे नाते जुळवून आणले होते. तुला काय माहीत, लग्नाच्या तयारीसाठी किती कर्ज घ्यावा लागला आहे. आज जर तुझे हे नाते तुटले तर कोण करणार आहे तुझ्याबरोबर लग्न? सर्व लोक तर असेच म्हणणार की या मुलीमध्ये काहीतरी खोट आहे, म्हणून हिने लग्न तोडले आहे. तेव्हा मेघा रागातच उठली आणि आपल्या राग भरल्या स्वरात म्हणाली, बाबा तुम्हाला तर फक्त लोकांची चिंता आहे. तुम्ही एकदा तरी हा विचार करत नाही की मी असे का बोलत आहे? त्यावर रमाकांतराव रागातच म्हणाले, का करत आहेस तू हे सर्व? या नात्यात वाईट असे काय आहे? त्यावर मेघा शांत स्वरात म्हणाली, बाबा खराबी तरुणामध्ये आहे, तो मुलगा चांगला नाही आहे. मेघाचे ते बोलणे ऐकताच रमाकांतराव रागातच उठले आणि म्हणाले, अगं त्या मुलाला तू किती वेळ भेटली आहेस? एवढ्या कमी वेळात तू त्याला भेटून तू लगेचच असे कसे म्हणू शकतेस की तो मुलगा वाईट आहे? आणि बाळा, नवीन नाते जोडले जाते तर मग त्या लोकांना समजून घेण्यासाठी थोडा वेळ तर लागणारच ना. तू एवढ्या घाई गडबडीमध्ये नाते तोडण्याचा का विचार करत आहेस? जर तुझ्याकडे काही ठोस कारण असेल तरच सांग, नाहीतर तुला तर विनय बरोबरच लग्न करावे लागेल. हे ऐकून मेघा रडू लागली. तेव्हा तिच्या बाबांना अजूनच राग आला. ते म्हणाले, तू सुद्धा तुझ्या आईसारखी छोट्या छोट्या गोष्टीवरून लगेच डोळ्यातून पाणी काढतेस. मी तुला विचारत आहे की तुला या नात्यामध्ये काय अडचण आहे? मेघा रडतच म्हणाली, मला काय अडचण आहे हे तुम्हाला सांगण्याची मला लाज वाटते,
काय तुमच्यासाठी एवढेच पुरेसे नाही का? मुलगी सांगत आहे की तिला हे नाते मंजूर नाही. तुम्हाला माझ्या आनंदाची काहीच पर्वा नाही का? मला होणाऱ्या त्रासाने तुम्हाला काहीही फरक पडत नाही का? तुम्ही फक्त तुमच्या मुलीवर विश्वास ठेवून हे नाते तोडू शकत नाही का? तुमची मुलगी कधी तुम्हाला चुकीचे करायला सांगेल का? तेव्हा रमाकांतराव आपले हात आपटत म्हणाले, शांत हो, तू खूप बोलली आहेस. आजकाल तू खूपच मोठ्या मोठ्या गोष्टी बोलू लागली आहेस. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू वयाने आणि अनुभवाने माझ्यापेक्षा खूपच छोटी आहेस. म्हणून तुला माझे ऐकावेच लागेल. मी तुझे चांगले वाईट नीट समजू शकतो आणि मी सर्व गोष्टी पाहूनच तुझे विनयबरोबर लग्न नक्की केले आहे. विनय तुझ्या आत्याचा जावेचा बहिणीचा मुलगा आहे. तुझी आत्या कधी तुझ्यासाठी चुकीचा मुलगा दाखवेल का? तेव्हा आपल्या अश्रू भरल्या डोळ्यांनी मेघा म्हणाले, बाबा, बाहेरून पाहताना सर्व माणसे सभ्य वाटतात. आत्या तर त्यांची दूरची नातेवाईक आहे. तिला त्या मुलाचा सवयींविषयी काय माहिती असेल? आणि कुटुंबातील लोक तर आपल्या मुलाचा चुका लपवून ठेवण्यासाठी आपल्या मुलांचे चांगले गुणच सर्वांसमोर प्रस्तुत करतात. परंतु विनय बरोबर बोलून मला समजले आहे की तो चांगला मुलगा नाही आहे. आता रागाने लालबुंद झालेले रमाकांतराव म्हणाले, मी तेच तर जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे की त्याने तुझ्याबरोबर असे काय केले आहे. परंतु तू तर काहीच सांगायला तयार नाहीस. असे तर काही नाही ना की तुझे दुसऱ्याच कुणाबरोबर तरी प्रेम प्रकरण तर चालू नाही ना? म्हणून तर तू एवढ्या चांगल्या मुलाला वाईट बोलत आहेस. मेघाला आपल्या बाबांचा बोलण्याने खूप वाईट वाटले. म्हणून ती काही न बोलता आपल्या रूममध्ये निघून गेली. रूममध्ये गेल्यावर ती बेडवर खूप वेळ रडत होती. आज तिला तिच्या आईची खूप आठवण येत होती. जर आई आज ह्या जगात असती तर माझ्या मनातली सर्व दुःख मी तिला सांगितले असते. बाबांबरोबर बोलायला मला लाज वाटत आहे. तिला समजत नव्हते की ती गोष्ट बाबांना कशी काय समजावून सांगू की विनय चांगला मुलगा नाही. पण बाबा तर त्यांच्या गुणांनी प्रभावित झाले होते. विनयने तर तिच्या बाबांना त्यांच्या पहिल्याच भेटीत त्यांचा गोड बोलण्याने प्रभावित केले होते. रमाकांतराव समजत होते की त्यांची मुलगी खूपच नशीबवान आहे. नंतर तिला विनयसारखा नवरा मिळणार आहे. परंतु जेव्हा मेघाला विनयबद्दलचे सर्व सत्य समजले होते तेव्हापासून ती खूप बेचैन होती. ती आपल्या मनातील गोष्ट दुसऱ्या कुणाला सांगू सुद्धा शकत नव्हती. ती स्वतःशीच घुसमटत जगत होती. पण आज तिने तर विनयला सुद्धा सडेतोड उत्तर दिले होते. तिने हे आज मुद्दामून केले होते कारण विनयने लगेच तिच्या बाबांकडे तिची तक्रार करावी असे तिला वाटत होते आणि झाले सुद्धा तसेच. विनयच्या तक्रारीमुळे रमाकांतराव मेघावर खूपच चिडले होते. तेव्हा मेघा खूपच रडली. रडून रडून अक्षरशः ती थकली. मग तिने एक डायरी काढली आणि त्या डायरीमध्ये आपल्या मनातील गोष्ट लिहू लागली. तिने लिहायला सुरुवात केली, आज माझ्या बाबांनी माझा बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांना माहीत नाही की माझ्याबरोबर काही चुकीचे होत आहे. मी माझ्या बाबांना कसे सांगू की विनय चांगला मुलगा नाही आहे. अजूनपर्यंत आमचे लग्न ठरून 2 महिने सुद्धा झाले नाहीत. तोवरच त्याने माझे जगणे मुश्किल केले आहे. तो आत्तापासूनच माझ्यावर हुकूम दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी आत्ताच स्पष्ट केले आहे की कुठेही जाण्याअगोदर तुला माझी परमिशन घ्यावी लागेल. हे काही बोलणं झालं का? तो माझा जीवनसाथी होणार आहे की माझा मालक? त्या दिवशी तो मला क्लबवर सोबत घेऊन गेला आणि त्याने माझ्या मनाविरुद्ध मला मद्य पाजण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी त्याला मनाई केली. तेव्हा तो मला म्हणाला की तू आमच्या स्टँडर्डची नाही आहेस, तरी सुद्धा मी तुझी सुंदरता बघून तुझा स्वीकार करत आहे. तेव्हा तुला सुद्धा तुझ्या सवयी बदलाव्या लागतील. तेव्हा मी विचार करत होते की लग्नानंतर त्यांच्या सुखवस्तू जीवनात मी काही सजावटीचा बाहुलीची भर घालणार की काय? तिथे माझ्या मनाने मला कोणतीच गोष्ट करण्याचा अधिकार नसेल. माझी आवड निवड विचारात घेतली जाणार नाही. मला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागावे लागेल. मग त्याने मला डान्स करण्यास सांगितले. तेव्हा मी माझ्या मनाविरुद्ध त्याला साथ देऊ लागली. परंतु तो त्याच्या मर्यादा ओलांडू लागल्यानंतर मी त्याच्यापासून दूर जाऊ लागली. परंतु तो सारखा मला त्याच्या जवळ ओढत होता आणि म्हणत होता, तू एवढी बोरिंग का आहेस यार, लाईफ एन्जॉय कर. नाहीतर तुझ्यासारख्या बायकोचे नवरे प्रेमाच्या शोधात बाहेर पडायला मजबूर होतात
आता ही त्याची मला सूचना होती की धमकी? परंतु त्याची ही गोष्ट सुद्धा मी मस्करी समजून दुर्लक्ष केले. मग त्याचे काही मित्र सुद्धा डान्स करत माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागले. पण जेव्हा मी त्यांचा विरोध केला तेव्हा विनय सर्वांसमोर माझा अपमान करत म्हणाला की आमच्या सोसायटीमध्ये ही खूपच छोटी गोष्ट आहे. तू खूपच मागासलेल्या विचारांची आहेस. तुला आता मॉडर्न बनावे लागेल. हे तुझे दीरच आहेत. दीर आणि वहिनीमध्ये तर मस्करी चालते. मी सुद्धा करतो आणि तू सुद्धा कर. तुला मोठ्या आनंदाने दीर वहिनीचे हे नाते निभावावे लागेल. असे म्हणत त्याने एक डोळा बंद करून इशारा केला. मग तो आपल्या सर्व मित्रांसमवेत हसू लागला. त्या हास्याचा प्रतिध्वनी मला खोलवर टोचून गेल्या होत्या. मी त्याच क्षणी तेथून निघाले. पण घरी पोहोचण्यापूर्वीच विनयने माझ्या वडिलांकडे माझी तक्रार केली होती. त्यावेळेला मी माझ्या बाबांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याने माझे काहीच ऐकून घेतले नाही. आज तर त्यांनी हद्दच केली. आज तो मला भेटण्यासाठी अचानक माझ्या ऑफिसमध्ये आला. लंच टाईममध्ये तो मला घेऊन बाहेर गेला. हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर तो मला म्हणाला, मी आज तुला एक सरप्राईज देऊ इच्छित आहे. त्यासाठी तुला माझ्यासोबत हॉटेलच्या एका रूममध्ये यावे लागेल. तो मला हॉटेलच्या एका रूममध्ये घेऊन गेला. मग त्याने माझ्यासोबत त्या रूममध्ये सर्व मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला. ती गोष्ट मला आवडली नाही, म्हणून मी त्याला म्हणाले, हे सर्व करणे बरोबर नाही. तेव्हा तो नाराज होऊन मला म्हणाला, लग्नानंतर हेच तर करायचे आहे. मग तू आता एवढे नखरे का दाखवत आहेस? त्यावेळी माझे रक्त खवळले आणि मी त्याचा एक जोरदार कानशिलात मारली आणि त्याला म्हणाले, तू खूपच वाईट माणूस आहे. एवढे बोलून मी तिथून घरी निघून आले. मला हे माहीत होते की हा नक्कीच माझी तक्रार करणार, पण तो त्याची चूक कधीच सांगणार नाही. फक्त माझी चूक तो मोठी करून सांगणार. हे सर्व लिहित असताना कितीतरी वेळा तिचे अश्रू त्या डायरीच्या पानावर पडत होते. त्यामुळे डायरीवर लिहिलेले काही शब्दसुद्धा फिके पडले होते. मेघा सुरुवातीपासूनच आपल्या आईचा खूप जवळ होती. तिच्या बाबाचा रागीट स्वभावामुळे ती पहिल्यापासूनच त्यांच्या जवळ जास्त मिळती जुळती नसायची. आज सुद्धा त्याचाच भीतीपोटी ती विनयचे सत्य आपल्या बाबांना सांगू शकत नव्हती. परंतु रात्रभर तिला झोप आली नाही. ती हाच विचार करत होती की मी ह्या सर्व गोष्टी माझ्या बाबांना कशा काय सांगू. तिच्या बाबांसमोर तिला या सर्व गोष्टी सांगण्याची खूप लाज वाटत होती. मग शेवटी तिने निर्णय घेतला की या डायरीवर जे काही लिहिले आहे ते मी माझ्या बाबांना वाचायला देईन. मग तरी माझ्या बाबांना जे काही सत्य आहे ते समजेल. त्यामुळे बाबांसमोर आपल्याला काही बोलावे सुद्धा लागणार नाही आणि आपल्याला जे काही सांगायचे आहे ते सुद्धा ते बाबांपर्यंत पोहोचेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लवकर उठली. आपल्या बाबांसाठी तिने चहा बनवला. त्यांच्यासाठी बनवलेला चहा घेऊन ती त्यांच्या रूममध्ये गेली. रमाकांत रावांचा राग पण थोडा शांत झाला होता. मग ते मेघाला समजावू लागले, बाळा, हे बघ, तुझ्या आईच्या मृत्यूनंतर तुझी सर्व जबाबदारी माझ्यावर आली आहे. जर का तू कोणते चुकीचे पाऊल उचललेस तर तुझ्या भविष्याचे काय होईल? तेव्हा मेघा शांतपणे म्हणाली, बाबा, जर तुम्ही माझे चुकीच्या मुलाबरोबर लग्न करून दिले तर माझे भविष्याचे काय होईल याचा तुम्ही कधी विचार केलात का? मी तर खूप नशीबवान आहे. मला लग्न होण्याअगोदरच त्या मुलाविषयी सर्व सत्य समजले आहे. परंतु ज्या मुली अशा चुकीच्या मुलांबरोबर लग्न करतात त्यांचे तर आयुष्यच बर्बाद होऊन जाते ना. मग त्या एकतर त्यांच्या जीवनाला मुकतात, नाहीतर आयुष्य रडत कसे तरी मजबुरीने जगत असतात. अशा परिस्थितीत तिच्या आईबाबांनी जरी तिला साथ दिली तरी लग्न झालेली मुलगी जेव्हा आपल्या घरी येऊन राहते तेव्हा तिला एकटीला तिचे आयुष्य जगावे लागते. अशातच समाजातील लोकांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप चुकीचा असतो. ती कितीही चांगली वागली तरीही लोकांच्या नजरेत ती चुकीचीच ठरते. म्हणूनच मला असे वाटते की मी त्या माणसाच्या आयुष्याचा हिस्सा होऊ नये. रमाकांत रावांनी पाहिले की मी इतके समजवल्यानंतर सुद्धा मेघा तिच्या बोलण्यावर ठाम आहे. तेव्हा त्यांनी विचार केला आणि म्हणाले, तुझी गोष्ट बरोबर आहे बाळा, पण विनयने असे काय केले आहे ज्यामुळे तू त्याच्याबरोबर नाते जोडायला तयार नाहीस? कारण कोणत्याही कारणाशिवाय हे नाते तोडू शकत नाही हे तुला सुद्धा चांगले माहीत आहे. तेव्हा मेघा पटकन उठली आणि आपल्या रूममध्ये जाऊन ती डायरी घेऊन आली. तिने काल रात्री लिहिलेली ती डायरी आपल्या बाबांसमोर केली आणि म्हणाली, बाबा,
माझ्यासोबत जे काही झाले आहे ते सर्व मी यामध्ये लिहिलेले आहे. तुम्ही हे सर्व वाचा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुमची मुलगी तुम्हाला कधीच खोटे सांगणार नाही. एवढे बोलून मेघाने आपली मान खाली घातली आणि ती तिथेच उभी राहिली. रमाकांतराव ती डायरी आपल्या हातात घेऊन वाचू लागले. जसजसे ते डायरी वाचत होते तसा त्यांच्या चेहऱ्यावरील राग वाढत होता. आत्ता त्यांचे रक्त खवळले होते म्हणून त्यांनी ती डायरी बंद केली आणि एका बाजूला ठेवली. ते काही वेळ बेचैन होऊन आपल्याच रूममध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत राहिले. मग ते मेघाजवळ उभे राहून तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, तू एवढे दिवस खूप काही सहन करत आली आहेस, तरी सुद्धा मला तुला हे सांगण्याची हिंमत झाली नाही का? पण यामध्ये कुठे ना कुठे चुकी माझी सुद्धा आहे. कारण माझा रागीट स्वभावामुळे मी तुझे बोलणे कधी नीट ऐकूनच घेतले नाही. मी तुला नेहमी माझ्या मनासारखेच वागवण्याचा प्रयत्न करत होतो. खरं तर मुलांच्या मनातील समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याबरोबर प्रेमाचे नाते जोडणे गरजेचे असते. ही गोष्ट मी आज शिकलो आहे. मग त्याने लगेचच आपला फोन घेतला आणि विनयच्या बाबांना फोन करून सांगितले की आज मी विनय आणि मेघाचे नाते तोडत आहे. माझ्याकडून ह्या नात्याला नकार आहे. समोरून विनयचे बाबा नाते तोडण्याचे कारण विचारत होते. ते मेघाच्या बाबांना खूप समजावण्याचा प्रयत्न करत होते, परंतु रमाकांतरावांनी फोन ठेवून दिला. आत्ता मात्र मेघाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तिने पटकन आपल्या बाबांना मिठी मारली. तिच्या बाबांनी सुद्धा अगदी लहान मुलीप्रमाणे तिच्या माथावर हलकेसे चुंबन घेतले, जसे काही ते लहानपणापासूनच तिच्यावर एवढे प्रेम करत आहेत. खरं तर आता मेघाचे लग्न तुटले होते, परंतु तिला आणि तिच्या बाबांना दोघांनाही आनंद होता, कारण तिचे आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचले होते.